सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने आपली भूमिका पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट केली आहे। यावेळी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगे, आमदार सुरेश खाडे, महानगरपालिका जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर तात्या पाटील हे उपस्थित होते। भाजपमध्ये राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते सामील होत असल्याने राष्ट्रवादीच्या स्मिता पाटील यांचे संतुलन बिघडल्याचे वाटते आहे असा आरोप करत खासदार संजय काका पाटील यांनी माहिती दिली। मी सांगितलं ना, त्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी घेतील। मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, राष्ट्रवादीची सगळी माणसं इकडे यायला लागलेली आहेत, त्यामुळे काही बिचूट आरोप केले तर त्याला उत्तर दिलं पाहिजे असं नाही। काय आता प्रवेश केलेल्यांची संख्या खूप आहे आणि करणाऱ्यांची संख्या खूप आहे। तिथल्या जनतेने ठरवलंय 6-0 करायचं तासगाव तालुक्यामध्ये, त्यामुळे काय आरोप झाले असतील तर त्याला काही उत्तर दिलं पाहिजे असं नाही। तर राष्ट्रवादीचे अनेक जण भाजप पक्षात प्रवेश केल्याने ते आता सर्व कार्यकर्ते पवित्र झाल्याचे मत जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केले। परवा तासगाव तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती संजय काकांनी राष्ट्रवादीतून प्रवेश बहुतांश लोकांचे घेतलेले आहेत, त्यामुळे बरेचसे तालुके भारतीय जनता पार्टीला एकतर्फी झालेले आहेत। मिरजमध्ये बी तीच अवस्था आहे, त्यामुळे पलूस, कडेगाव, आम्ही सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आता वरती चाललेली आहे आणि 100% आम्ही यशाच्या पुढे जाऊ सांगली जिल्हा परिषदेसाठी। तसेच टेंभू योजनेला मदत करण्याच्या आश्वासनावर राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। भाजपने या निवडणुकीत 2 जणांना एबी फॉर्म दिले आहेत। खानापुरात शिवसेना सोडून शक्य तिथे आघाडी केली आहे। तसेच जिल्हा परिषदेच्या 60 जागांपैकी 42 ठिकाणी चिन्हांवर तर पंचायत समिती निवडणुकीत 82 ठिकाणी भाजप निवडणूक लढवत असल्याची माहिती यावेळी भाजपतर्फे सांगण्यात आली आहे। परिषदेच्या 70% उमेदवार पक्षाच्या चिन्हावर उभा राहिले, तर 30% आम्ही आघाडी केली। फॉर्म दिले होते, नाव चुकलं होतं वगैरे असं काहीतरी होतं, दुरुस्त्या केल्या, परंतु ज्या तक्रारी आहेत त्या आम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे आमचं बाजू म्हणणं मांडलेलं, निवडणूक अधिकारी निर्णय घेतील त्याच्या संदर्भातला काय असेल।